डोंबिवलीमधली आपण शोभायात्रा बघूयात आणि या शोभायात्रेमध्ये महिलांचा लक्षणीय असा सहभाग होता। 4 वर्षांच्या चिमुकलीपासून अगदी 70 वर्षांच्या आजीबाईपर्यंत उत्साहाने झांज पथकामध्ये हे सगळे सहभागी झाले। महिलांचा सहभाग खरंच खूप लक्षणीय आणि आता माझ्यासोबत आहे तर महिलांचं झांज पथक आहे, त्यांचा उत्साह आपण बघतोय। अगदी चिमुकल्या लहान मुलीपासून ते अगदी आजीपर्यंत सगळेच या पथकामध्ये सहभागी झालेत आणि खूप उत्साहाने नववर्षाचं स्वागत त्या करतायत। आणि ढोल ताशांच्या गजरात, त्याला ढोल ताशांची जोड आहे, त्या गजरात त्या तालावरती यांचं झांज पथक जे आहे ते खरं तर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे। खूप छान पद्धतीने सजलेल्या सगळ्याच महिला फेटा नेसून आणि त्यांचा एकंदर परफॉर्मन्स सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो या डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये। आपल्यासोबत या पथकाच्या संचालिका आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल तुमच्या पथकाबद्दल, झांज पथकाबद्दल? आमची व्योम संस्था म्हणून आहे, या गुढीपाडव्याच्याच दिवशी 12व्या वर्षात पदार्पण करते। आम्ही मुद्दामून महिलांचं झांज पथक यावर्षी बसवलेलं आहे की महिलांना पण सशक्तीकरण त्यांचंही व्हावं। सध्याची आजूबाजूची परिस्थिती बघता आमच्या पथकातल्या सगळ्या मुली वर्किंग आहेत, IT मध्ये आहेत, ॲडव्होकेट आहेत, डॉक्टर आहेत। या सगळ्या त्यांचा जॉब करून घर सांभाळून गृहिणी असून झांज पथकामध्ये गेले 4 महिने प्रचंड मेहनत करतायत आणि आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की तरुण पिढीने सुद्धा सामाजिक रचनेमध्ये आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे। काय प्रेरणा असते, कसा रिस्पॉन्स मिळतो जेव्हा तुम्ही एक कधी ठरवलं असेल? कधी स्थापना केली तुम्ही याची? आम्ही 2015ला याची स्थापना केलेली आहे आणि तरुणांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा या हेतूने आम्ही केलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही व्योम ट्रेकर, सामाजिक, स्वास्थ्य अशा वेगवेगळ्या स्ट्रीम अंडर काम करतो आणि यावर्षी आम्ही फक्त महिलांचा झांज पथक म्हणून उतरवलेला आहे। डोंबिवलीची शोभायात्रा खरं तर जगप्रसिद्ध आपण म्हणू शकतो आणि त्या शोभायात्रेमध्ये तुम्ही आता सहभागी झालात, काय भावना असते? म्हणजे कधीपासून या सगळ्या लुकची आणि सगळी तयारी करताय? आम्ही गेले 6 ते 8 महिने याची तयारी करतोय। गेले 6 ते 8 महिने आम्ही याची तयारी करतोय आणि अत्यंत आनंदपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात सगळ्या महिला याच्यात सहभागी झालेल्या आहेत। वय वर्ष 10 ते वय वर्ष 70 असा वयोगट आमच्या झांज पथकामध्ये आहे। ज्या आजींबद्दल आता अमृताताईंनी सांगितलं त्या आजी आता आपल्या सोबत आहे। नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव मुग्धा वसंत जोशी। मी व्योममध्ये आले। आमच्या व्योममध्ये 7-8 वर्षापासून 70 वर्षापर्यंत सगळ्यांनी भाग घेतलेला आहे आणि बायका पण बऱ्याच आहेत, तसेच जेंट्स पण बरेच आहेत। आणि या व्योम ही संस्था ही एकदा अग्रगण्य आहे आणि हिच्यामध्ये इतकं छान शिकवलं जातं आहे की या वयात सुद्धा मला आता खेळायचं वाटतंय। आता मी लहान आहे, तशी 69 वर्षाची आहे। खरंच खूप लहान आहात, तुम्हाला आजी कुणीच म्हणणार नाही, मी तर म्हणण्याचं धाडस पण करणार नाही। पण मला सांगा की या वयात म्हणजे अर्थात तुम्ही आता म्हणाल की तुम्ही खूप तरुण आहात, लहानच आहात, तरी या उत्साह आला कुठून? उत्साह गणपती बाप्पाची कृपा आहे, महाराजांची माझ्या कृपा आहे आणि मला हौस पण आहे आणि मॅडम खूप सांभाळून घेत आहेत आम्हाला आणि करतोय, देतोय तो ताकद। गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणखी एक तरुण आजी आपल्याला भेटलेले आहेत, काय सांगाल तुम्ही? व्योमतर्फे मी 3 महिने सध्या प्रॅक्टिस करते। पण तुम्हाला काय वाटलं की झांज पथक या पथकामध्ये यावं असं तुम्हाला काटलं वाटतं? संस्कृती टिकवण्यासाठी, हा, आणि तरुण पिढी पुढे यावी म्हणून। खरंच खूप प्रेरणादायी काम करताय, खूप शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू सो मच। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी विनोद घाटगे, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।